लाडक्या बहिणींचा नवरात्री सण त्या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आज मंगळवार 23 सप्टेंबर या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये सकाळपासूनच येऊ लागलेत। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की 3000 रुपये कसे काय सोडले। बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी काल सभेमध्ये सांगितलं होतं की त्या ठिकाणी तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी जमा करणार। त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांना महिलांनी त्या ठिकाणी विचारलं की तुम्ही प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी 3000 रुपये सोडता 3000 रुपये सोडता असं फक्त बोलता, परंतु का सोडत नाही असं जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं त्यावेळी नवरात्री सणानिमित्त त्या ठिकाणी नवरात्री सण गोड करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबर असं 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा लाभ त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती वितरण करण्यासाठी सकाळीच डीबीटीचं बटन दाबलं होतं आणि सकाळी 10 वाजता बँका उघडल्या महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये या 14 जिल्ह्यामध्ये पडण्यास सुरुवात झाली आहे। महिलांनी पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा 3000 रुपयांची गरज असेल तर तुम्हाला या 14 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असला पाहिजे, कारण आज 14 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 14वा त्या ठिकाणी ज्या महिलांना मिळाला नाही, म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता ज्या महिलांना मिळाला नाही त्यांचा 1500 रुपयाचा देखील हप्ता या ठिकाणी जमा होत आहे आणि सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होत आहे आणि लेट झाल्याने ऑक्टोबर महिन्याचा देखील 1500 रुपयांचा लाभ या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकेच्या खात्यावरती खरोखर पैसे जमा होऊ लागलेत। बहिणींनी बँकेमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळाले। बँका त्या ठिकाणी एक नियम आलाय, तो म्हणजे मिनिमम बॅलन्स रूलचा। म्हणजेच बँक काय म्हणते, आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेत जमा झाल्या तुम्ही सर्वच्या सर्व महिलांनो त्या ठिकाणी पैसे काढून घरी घेऊन जाता, परंतु बँकांचा एक नियम आहे, तो म्हणजे मिनिमम बॅलन्स रूल। जर तुम्ही ठराविक रक्कम जर त्या ठिकाणी बँकेमध्ये नाही ठेवली तर बँक तुम्हाला 300 रुपयांचा दंड आकारू शकते आणि तशा प्रकारे बँक तुम्हाला दंड त्या ठिकाणी आकारू लागल्या। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, पटकन पैसे आता तुम्हाला 10 मिनिटांच्या आतमध्ये पुढील जमा होतील, तुम्ही काढून घरी घेऊन यायला सांगितले। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमचा नवरात्री सण या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला पुढील 10 मिनिटांच्या आतमध्ये या 14 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा टोटल त्या ठिकाणी 1500 रुपये ऑक्टोबरचा आणि सप्टेंबरचा असं टोटल 3000 रुपये या ठिकाणी खरोखर जमा या ठिकाणी होऊ लागले। कारण एकनाथ शिंदे साहेबांना जो शब्द दिला होता तर तो या ठिकाणी पाळल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला स्पष्टपणे सांगितले, जरी तुम्ही KYC जरी केली नसेल तर तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे पैसे आज येणार आहेत, कारण 2 महिने त्या ठिकाणी तुम्हाला KYC नाही केली तरी सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार आहे। सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला नोव्हेंबरचा मात्र लाभ त्या ठिकाणी मिळवण्यासाठी KYC करणं गरजेचं आहे। तुम्हाला पण माहित आहे की 2 महिन्यांच्या आतमध्ये KYC करणं गरजेचं आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारने सांगितलंय। त्यामुळे तुम्ही घाबरून अजिबात जायचं नाही। KYC जरी तुम्ही नाही केली तरी सुद्धा आज पुढील 10 मिनिटांच्या आतमध्ये आता पुढे सांगणार आहे त्या 14 जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचा एकत्रित लाभ एकनाथ शिंदे साहेबांनी पाठवायला सुरुवात या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळालंय। मागच्या महिन्यात जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता होता तर तो अनेक महिलांना मिळालाच नव्हता, त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज होत्या। सप्टेंबर महिना सुरू झाला तरी पण त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील मिळाला नव्हता। त्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि राहिलेल्या ऑगस्ट महिन्याचा 3 महिन्यांचा देखील लाभ काही बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी आलाय। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिला आहे, त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 3000 रुपये सोडल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाचं वातावरण, नवरात्र गोड झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आज मंगळवार 23 सप्टेंबर आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालंय। लाडक्या बहिणींनो, तुम्ही अजिबात घाबरू नका, कोणी पुढील 5 वर्षापर्यंत तुमचा लाभ बंद करण्यात येणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना एक आधार त्या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळालंय। आता तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी आता तुम्हाला 15वा आणि 16वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे हे तुम्हाला आता सांगणार आहे। बघा, आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा नवरात्री सण या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळाले। लाडकी बहीण योजनेचा 15वा 16वा टोटल 3000 रुपये या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती जमा होऊ लागलेत। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, मी जोपर्यंत सत्तेमध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत।
त्यामुळे तिकडून त्यांनी डीबीटीचं बटन सकाळी 7 वाजता दाबलं होतं आणि महिलांच्या खात्यावरती बँक उघडल्या 10 वाजल्यापासून सकाळीच हे पैसे महिलांच्या खात्यावरती वितरित होऊ लागले। महिलांना वाटलं सुद्धा नव्हतं की 3000 रुपये येतील, परंतु खरोखर एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिलेला शब्द या ठिकाणी पाळल्याचं पाहायला मिळालंय। 3000 रुपये त्या ठिकाणी 14 जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच बँकेच्या खात्यावरती येऊ लागले। आता बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैसे आलेत का तुम्ही नक्की बघायचं आहे, कारण कोणत्या बँकेमध्ये हे पैसे सोडलेत या ठिकाणी सांगण्यात आले। कारण मागचा जो त्या ठिकाणी आता ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता होता तर तो अनेक बँकेमध्ये आला नव्हता। त्यातच एक महत्त्वाचा प्रॉब्लेम झालाय। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस या बँकामध्ये थोडा प्रॉब्लेम झालाय असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। कारण आता महिलांनी जी ई-केवायसी करायला लागली आहेत तर ते चुकीच्या पद्धतीने ई-केवायसी करायला लागलेत, त्यामुळे या बँकामध्ये मोठा प्रॉब्लेम झालाय। कारण याच बँकेमध्ये 14000 पुरुषांनी लाभ घेतल्याचं सांगितलंय। त्यामुळे आता या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर मग मात्र तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे। तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले। कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात आले आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी 14 जिल्ह्यांची यादी तुम्हाला आता या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या बँकेचं खातं पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बँक ऑफ इंडिया या 4 बँकांमध्ये जर असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कारण तुमच्या बँकेमध्ये डायरेक्ट आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे 3000 रुपये एकत्र येणार नाहीत, त्याला एक प्रोसेस करावी लागणार आहे। कारण ई-केवायसी करताना असे पण त्या ठिकाणी आढळले की याच बँकेमध्ये 14000 पुरुषांनी आम्ही लाडकी बहीण योजना असून, आम्ही लाडक्या बहिणी असून, महिला असून आम्ही त्या ठिकाणी लाभ घेतला असल्याचं आता आढळलंय। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले या बँका मोठ्या आहेत आणि यावेळी ती काम केल्याशिवाय म्हणजे ही महत्त्वाची प्रोसेस केल्याशिवाय तुम्हाला आज मंगळवार 23 सप्टेंबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार नाहीत। आता 14 जिल्हे सांगत आहे, ज्या 14 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला 15वा आणि 16वा हप्ता, आता 16वा हप्ता तुम्ही का म्हणाल लवकर सोडलाय तर त्या ठिकाणी आता हा सप्टेंबर महिना संपत आलाय। आज तारीख आहे मंगळवार 23 सप्टेंबर, त्या ठिकाणी संपत महिना आल्यामुळे त्या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही महिन्यांचे एकत्र त्या ठिकाणी लाभ या ठिकाणी वितरण चालू केलंय। आता तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे 14 जिल्हे, परंतु तुमच्यासाठी खास सूचना आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सूचना दिल्या, पोस्टात जर तुमचं खातं असेल, महाराष्ट्र बँकेत खातं असेल, त्या ठिकाणी बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल, तसेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता प्रॉब्लेम असणार आहे। तो प्रॉब्लेम कोणता आहे, कसा सॉल्व्ह करायचा आहे हे तुम्हाला सांगणार आहे। त्या ठिकाणी आज मंगळवार 23 सप्टेंबर रोजी आता सांगणार आहे त्या 14 जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता बघा हे 14 जिल्हे, पहिला जिल्हा सांगण्यात आला यवतमाळ। आता बघा यवतमाळचा जर विचार केला तर यामध्ये 2,80,000 लाडक्या बहिणी आता ऑगस्ट महिन्यासाठी पात्र ठरल्या होत्या। त्याच लाडक्या बहिणींच्या आता बँकेच्या खात्यावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 15वा 16वा हप्ता म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे 1500 अधिक 1500 3000 रुपये या बँकेच्या खात्यावर जमा होऊ लागलेत। परंतु या जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्टात आहे, स्टेट बँकेत आहे, बँक ऑफ इंडिया आहे, महाराष्ट्र बँकेत आहे तर यांना थोडं थांबायला सांगितले। कारण ई-केवायसी करताना पुरुषांनी लाभ घेतल्याचं या जिल्ह्यातील या बँकामध्ये आढळलंय। त्यामुळे या बँकेत तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला एक वेगळी प्रोसेस करावी लागणार आहे। ही प्रोसेस केल्या त्या ठिकाणी 10 मिनिटांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे कोणती प्रोसेस करायची आहेत आणि आत्ता एक जिल्हा सांगितलाय, अजून 13 जिल्हे कोणते आहेत कारण या 13 जिल्ह्यामध्ये तुमचा सुद्धा जिल्हा नक्कीच असणार आहे। त्यामुळे इथून पुढे 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता त्या ठिकाणी तुम्हाला 2 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यात जर विचार केला तर या ठिकाणी 2,20,000 लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता घेण्यासाठी पात्र ठरल्या होत्या। ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 14वा हप्ता जमा झालाय त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 15वा 16वा दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्याचे आदेश त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेत। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता त्या ठिकाणी 3 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय, ज्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येतोय। आता या जिल्ह्याची जर लाडक्या बहिणींची संख्या पाहायला गेली तर या ठिकाणी 3,60,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय।
तुम्ही KYC जरी नाही केली तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा हप्ता या ठिकाणी जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत। तर त्या जिल्ह्याचं नाव आहे बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यातून तुम्ही राहत असाल तर तुमचा नंबर या ठिकाणी लागलाय। 4 नंबरचा जिल्हा आहे बीड जिल्हा। तुमच्या खात्यावरती अगदी पुढील 10 मिनिटांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता हे त्या ठिकाणी 3000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। परंतु तुमच्यासाठी खास सूचना आहे, तुम्हाला त्या ठिकाणी आता महाराष्ट्र बँक, पोस्टात, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया या 4 पैकी कोणत्याही एका बँकेत खातं असेल तर तुम्हाला ही प्रोसेस करावी लागणार आहे। तरच तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये आता ही 15वा 16वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। त्याचं कारण म्हणजे याच बँकेमध्ये पुरुषांनी सरकारला फसवून लाभ घेतले, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी या बँकेतील महिलांना ही प्रोसेस करावी लागणार आहे। तुम्हाला बँकेत जाऊन ही प्रोसेस करावी लागणार आहे। कोणती आहे हे तुम्ही आता बघायचं आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 जिल्हे सांगणार आहे, ज्या 10 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा टोटल 15वा आणि 16वा हप्ता सोडण्यात आलाय। तर बघा या ठिकाणी आता तुम्हाला सांगत आहे 5 नंबरचा जिल्हा बघा कोणता आहे। आता बघा 5 नंबरचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय, जो जिल्हा म्हणजे कोकणातील जिल्हा या ठिकाणी म्हटलं जातं सिंधुदुर्ग जिल्हा। आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाडक्या बहिणी जर पाहायला गेल्या तर जवळजवळ 1,77,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र ठरलेत। आधी त्या ठिकाणी 2,20,000 लाडक्या बहिणी होत्या, परंतु वरील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या अपात्र केलेत। काही जणांचं उत्पन्न जास्त आहे, काही जणांकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड नाही, अशा प्रकारे लाडक्या बहिणींना अपात्र केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा खाली असेल, तसेच तुमचं त्या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही। पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। तसेच एक आनंदाची बातमी आल्या, ती म्हणजे या ठिकाणी पुढील जानेवारी 2026च्या 1 तारखेपासून तुम्हाला 2100 रुपये त्या ठिकाणी जे निवडणुकीच्या आधी बोललं होतं तर ते सरकारने करण्याचा आता निर्णय घेतला आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला सांगत आहे 6 नंबरचा जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा आता 15वा आणि 16वा हप्ता जमा करण्यासाठी DBTचं बटन एकनाथ शिंदे साहेबांनी दाबले। त्या जिल्ह्याचं नाव आहे रत्नागिरी। आता हा पण कोकणातील जिल्हा आहे। या लाडक्या बहिणींची जर संख्या पाहायला गेली तर 2,40,000 लाडक्या बहिणींची संख्या आहे। या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता टोटल आता सप्टेंबर महिन्याचे 1500 आणि ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यासाठी DBTचं बटन या ठिकाणी दाबले। तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता हे पैसे जमा होणार आहेत। परंतु तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्टात आहे, स्टेट बँकेत आहे, महाराष्ट्र बँकेत आहे आणि त्या ठिकाणी बँक ऑफ इंडियामध्ये आहे तर तुम्हाला ही प्रोसेस करावी लागणार आहे, कारण याच बँकेमध्ये आता पुरुषांनी लाभ घेतल्याचं सापडलंय। त्यामुळे आता इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी नवरात्री सण तुमचा गोड झाल्याचं पाहायला मिळाले। आज मंगळवार 23 सप्टेंबर रोजी आता या 14 जिल्ह्यापैकी तुम्हाला आता टोटल त्या ठिकाणी 7 जिल्हे सांगितले आहेत, अजून 7 जिल्हे बाकी आहेत। 7 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता पैसे येणार आहेत। तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला महत्त्वाच्या 4 बँकेमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी एक प्रोसेस करावी लागणार आहे। त्यानंतर बघा आता या ठिकाणी 8 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे पालघर जिल्हा। आता पालघर जिल्ह्यात जर विचार केला तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 3000 रुपये सकाळपासून 10 वाजता बँका उघडल्या यांना जमा होऊ लागलेत। मंगळवार 23 सप्टेंबर बहिणींना नवरात्री सण गोड झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। तुम्हाला सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे कदाचित जमा सुद्धा झाले असतील। तुम्ही तुमचं गुगल पे, फोन पे एकदा चेक करायचं आहे। आता बघा या ठिकाणी या जर पालघर जिल्ह्यात जर विचार केला तर या जिल्ह्याची लोकसंख्या जर पाहायला गेली लाडक्या बहिणींची पात्र असणाऱ्या तर त्या ठिकाणी 2,80,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। या सर्व महिलांच्या खात्यावरती या पालघर जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला पैसे जमा करण्यात आलेत। जर तुम्हाला आले नसतील तर पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार आहेत। परंतु या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींची संख्या पोस्टात, स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत, बँक ऑफ इंडियामध्ये जास्त घेतल्याचं पाहायला मिळाले। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितलंय तुम्ही थोडं थांबायचं आहे। तुम्हाला या बँकेमध्ये पैसे येण्यासाठी थोडा प्रॉब्लेम आहे, कारण या बँकेमध्ये अनेक महिलांनी चुकीच्या मार्गाने आधार कार्ड काढले आणि त्याचा पत्ता व्यवस्थित दिला नाही आणि त्यामुळे बँकेमध्ये हे पैसे जमा होण्यासाठी अडचण निर्माण होत आहे। त्यामुळे पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर या ठिकाणी आता या महत्त्वाच्या जर त्या ठिकाणी आता बँकेमध्ये 4 बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला काय प्रोसेस करावी लागणार आहे तुम्ही आता बघायचं आहे। परंतु आता पुढे 6 जिल्हे बाकी आहेत। या 6 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे, तो म्हणजे सातारा जिल्हा। सातारा जिल्हा लोकसंख्येच्या मानाने लाडकी बहिणी जी पात्र आहेत त्यांच्या लोकसंख्येच्या मानाने जास्त मोठा जिल्हा आहे।
ती म्हणजे 3,70,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 1500 आता सप्टेंबरचे आणि ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यासाठी डीबीटीचं बटन त्या ठिकाणी सकाळीच दाबलेलं होतं आणि त्या ठिकाणी सकाळी 10 वाजता बँका उघडल्या या महिलांच्या खात्यावरती हे पैसे सोडण्यात आलेत। जर तुम्हाला अजून पण या ठिकाणी 3000 रुपये बँकेत आले नसतील तर तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत इथून पुढे कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता हे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आले, शेवटचे 5 जिल्हे राहिलेत तर तो जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आला आहे सोलापूर जिल्हा। आता सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची संख्या पाहायला गेली तर 2,50,000 लाडक्या बहिणी त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा पात्र ठरलेल्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, तुम्ही पोस्टात खातं उघडलं असेल, स्टेट बँकेत खातं उघडलं असेल, महाराष्ट्र बँकेत खातं उघडलं असेल, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँक झाली, महाराष्ट्र बँक झाली, पोस्ट ऑफिस झालं आणि त्यानंतर बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये जर खातं उघडलं असेल तर सरकारने तुम्हाला एक वेगळी प्रोसेस करावी लागणार आहे। ती प्रोसेस करणाऱ्या लाडक्या बहिणींनाच आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर 15वा 16वा हप्ता टोटल 3000 रुपये आज बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे हे लक्षात आलं, परंतु आता या बँकेमध्ये खातं असेल तर तुम्ही लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो कोणता आहे, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यात जर विचार केला तर लाडक्या बहिणींची संख्या जर पाहायला गेली तर या ठिकाणी 3,20,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळते। लातूर जिल्ह्यातील तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला या ठिकाणी 15वा 16वा हप्ता दोन्ही हप्त्यांची मिळून 1500 अधिक 1500 3000 रुपये जमा करण्यासाठी डीबीटीचं बटन दाबलं होतं आणि तुम्हाला त्या ठिकाणी पैशांचं वितरण करण्यात आले। त्यानंतर बुलढाणा आणि त्या ठिकाणी बघा बुलढाणा आणि रायगड या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा आता हप्ता या ठिकाणी मिळण्यास सुरुवात या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। आता तुम्हाला कोणतं काम करायचं आहे, पोस्टात खातं असेल, स्टेट बँकेत खातं असेल तर यामध्ये ई-KYC करताना असं आढळून आलंय की तुमचा आधार कार्डवरचा जो पत्ता आहे तर तो अनेक महिलांनी चुकीचा दिलाय। तसेच तुमच्या आधार कार्डवरील जी तुम्हाला त्या ठिकाणी फोटो होता, तसेच काही महिलांनी 10 वर्षाच्या आधी आधार कार्ड काढलं होतं, त्यांनी काय केले, त्यांच्या आधार कार्डवरील त्यांचं नाव वेगळं आहे, जन्माच्या दाखल्यावरती नाव वेगळं आहे, काही ठिकाणी बँकेच्या पासबुकवरती नाव वेगळं आहे। त्यामुळे तुम्हाला तुमच्या बँकेच्या पासबुकवर जे नाव आहे तर तेच आधार कार्डवरती पाहिजे। तुमच्या बँकेचा त्या ठिकाणी खाते क्रमांक जो आहे तर तो व्यवस्थित तुम्ही भरलाय का बघा, कारण ई-KYC करताना प्रॉब्लेम येऊ लागलाय आणि त्यामुळे अनेक महिलांना हा हप्ता जमा होण्यासाठी अडचण येऊ लागल्या। त्यामुळे तुम्ही ही महत्त्वाची कामे नक्कीच तुमच्या बँकेमध्ये करून घ्या। लवकरच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।